जिओ ब्लॅकरॉकची बरीचशी हाईप क्रिएट झाली आणि बरीचशी लोक आपल्याला फॉलोअर्स विचारतात. पण मला तुम्हाला हे सांगायचं की याबद्दल ह्या 3 गोष्टी बोलल्या जातात. पहिली म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. सो डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑलरेडी बरेचसे म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करत आहेत. सेबीचं मॅन्डेटही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की याचा एक्सपेन्स रेशो कमी आहे, पण जिओ ब्लॅकरॉक पेक्षा कमी एक्सपेन्स रेशो असणारे सुद्धा बरेचसे फंड ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. तिसरी आणि सगळ्यात गाजलेली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे अलिबाबाचा काहीतरी चिराग आहे आणि त्याच्यातून खूप छान रिटर्न्स मिळणार आहे. तुम्ही जर रिसर्च केला तर त्यांचे सुद्धा कधीतरी बॅड परफॉर्मन्सचे पॅच आलेले आहेत. सो अशी कोणतीही गोष्ट नाही की जे जिओने खूप नवीन आणली आणि आपण सगळ्यांनी धावून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला हवेत. असे फंड ऑलरेडी एक्झिस्ट करतायत. अशा रील्सला तुम्ही भाळू नका. तुम्ही अशाच लोकांचे व्हिडिओ बघत जा की जे ऑलरेडी एमफी रजिस्टर्ड ऍडवायझर आहेत आणि ते तुम्हाला राईट गायडन्स देतील. आणि अशाच काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टींसाठी नक्की मला फॉलो करा. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.